नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आपण एक भन्नाट रोड ट्रिप करणार आहोत. आपण सुरुवात करतोय जाफराबाद आणि पुढे जाणार आहोत. त्यानंतर राजूर, फुलंब्री, संभाजीनगर मार्गे पांढरेपूल, गोरक्षनाथाचे मंदिर, आनंदवन हॉटेल, मडी, मायंबा, पैठण, जालना मार्गे घरी. म्हणजेच आजचा दिवस खूप धमाल प्लस दर्शन प्लस ट्रॅव्हलिंग असा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही सकाळी लवकर जाफराबादहून निघालो. हवा खूप छान होती आणि रोड एकदम मस्त होता. पहिला स्टॉप राजूर. रस्त्यातील व्ह्यूज खूप सुंदर होते. त्यानंतर आम्ही फुलंब्रीकडे निघालो आणि इथून पुढे ट्रिप अजून मजेशीर होणार होती. त्यानंतर आम्ही पोहोचलो आता राजूर या ठिकाणी. बघू शकता राजूर चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आम्ही आता पोहोचलेलो आहे. त्यानंतर आम्ही आता फुलंब्री मार्गे संभाजीनगर या रस्त्याने निघणार होतो. त्यानंतर आम्ही निघालो संभाजीनगरला. त्यानंतर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता फुलंब्री या तालुका, जिल्हा संभाजीनगर या तालुक्यात आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यानंतर आम्ही आता पुढे जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. नंतर आम्ही पोहोचलो घाटाच्या खाली. मित्रांनो, अतिशय सुंदर असं असलेलं एक म्हैसेश्वर महाराजाचं मंदिर म्हणजेच म्हसोबा महाराजाचं मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आम्ही आता थांबलेलो आहोत. थोडा व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असं रोड आणि या ठिकाणी मंदिर अशी अतिशय सुंदर असं या ठिकाणी बघू शकता. मूर्ती खूप सुंदर आहे. या ठिकाणी आम्ही दर्शन घेतो आहे आता. नंतर जाता असताना या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकता. अतिशय सुंदर असं बांधकाम हे बघू शकता. श्री म्हैसेश्वर मंदिर चौका घाट या घाटामध्ये हे मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. नंतर आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर स्मार्ट सिटी म्हणजे छत्रपती संभाजीनगर बघू शकता. अतिशय क्लीन स्वच्छता प्रिय शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छोट्या छोट्या जागेमध्ये स्पीड ब्रेकर लावलेले होते. मस्त अतिशय सुंदर रोड. त्यानंतर आम्ही आता पोहोचणार आहोत बाबा पेट्रोल पंप. सुप्रसिद्ध असलेला बाबा पेट्रोल पंपवर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. भूक पण लागली होती. सकाळचे 8:15 8:30 वाजलेले होते. काकांना म्हटलं चला आता आपण एक नाश्ता करून घेऊ. त्यांच्या मित्राची ओळखीची एक हॉटेल होती, त्या ठिकाणी आम्ही आता नाश्ता करणार आहोत. उपवास असल्यामुळे आम्ही साबुदाणा खिचडीच घेतली. त्यानंतर आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे केला आणि निघालो पांढरीपूल, अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी. त्या ठिकाणी मांजरसुंबा हे गावाजवळ आम्हाला जायनं होतं. त्या ठिकाणी श्री क्षेत्र गोरक्षनाथ यांच्या गडावर आम्ही आता जाणार आहोत. अतिशय सुंदर असं मंदिर या त्या ठिकाणी आहे असं माहिती मिळाल्यानंतर आम्ही आता त्याच्या दिशेने निघालो आहोत वरती. खूप सुंदर घाट होता आणि अतिशय दर्शनप्रिय म्हणजे अतिशय सुंदर वातावरण उन्हाळ्यात देखील या ठिकाणी आहे. आणि आम्हाला ज्या गावची तलाश होती ते गाव आम्हाला मॅपवर दिसत नव्हतं, त्यामुळं आम्हाला ते विचारत आम्ही त्या मांजरसुंबा या गावामध्ये गेलो आणि पलीकडंच त्या डोंगरावरती श्री गोरक्षनाथाचं मंदिर आहे असं आम्हाला कळालं. आम्ही त्या दिशेने आता दोघंजण एक गाडीवर निघालेलो आहोत. मोटरसायकल बाईकवर आम्ही आता ते वरती ज्या ठिकाणी गड आहे वरती आम्हाला त्या गडाला आम्ही आता नेमके पायथ्याशी आहोत. आता घाट वळण एकदम खतरनाक आहे. जर कोणी नवीन गाडी चालवत असेल तर त्याला इकडं आणू नका, कारण पडण्याची खूप शक्यता आहे. जे चांगले गाडी चालवतो तर त्यांना इकडे येऊ शकता. बघू शकता अतिशय सुंदर घाट. रोड एकदम मस्त आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे बघू शकता तुम्ही, त्या वरती जो डोंगर दिसतो त्या डोंगरावर आपल्याला आता जायचं आहे. आता आम्ही त्या दिशेने निघालो आहोत.
नवनाथांपैकी एक श्री गोरक्षनाथ हे मानले जातात. त्यांच्यामुळं आम्ही त्या दर्शन करण्यासाठी आता निघालो आहोत वरती. जेणेकरून कुणाला माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी माहीत करून घ्या आणि येऊ शकता. जे नाथभक्त असेल किंवा अदोर कोणी पण असेल त्यांना जे असतं ते या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकता. अतिशय सुंदर घाट आम्ही आता चढत आहोत. नागमोडी वळण, खूप सारे भयानक टर्न्स या ठिकाणी आहेत. बघू शकता खाली व्ह्यू कसा सुंदर, अतिशय सुंदर. वरून जर खाली बघितलं तर अतिशय डोळे चक्रावून जातात मित्रांनो. बघू शकता अतिशय सुंदर घाट या ठिकाणी आम्ही आता चढत आहोत. पहिले घाट लागतो मग सावणी म्हणा. सावरगावहून ते सावरगाव नाही ते मेन गाव तिकडून. यावेळेस मध्ये कोण बनवलं मग यानं झालं ते मध्ये इथून आता 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर राहिलेलं आहे. थोड्याच वेळात आपण मंदिरावर श्री गोरक्षनाथ गडावर आता आपण पोहोचणार आहोत. बघू शकता आपण आता खूप वरती आलेलो आहोत. बघू शकता या ठिकाणी खाली कम से कम 2,500 ते 3,000 फूट खाली ही दरी आहे. बघू शकता पावसाळ्यामध्ये खूप भारी वातावरण असतं या ठिकाणी. दोन्ही साईडला सुद्धा दऱ्या आहेत. इकडे राईट साईडला सुद्धा लेफ्ट साईडला सुद्धा दरी आहेत आणि त्या दरीच्या वर डोंगरावर म्हणजे सगळ्यात हायेस्ट भागावर श्री गोरक्षनाथ यांचं मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी अतिशय पाण्याची सोय आहे. वरती लाईट सगळं व्यवस्थित या ठिकाणी करून ठेवलेलं आहे भाविक भक्तांनी. तुम्ही या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या. कुणाला जर यायचं असेल पुणे नगर हायवे पांढरे पुलाजवळून उजव्या हाताला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मांजरसुंबा गावाच्या जवळ श्री गोरक्षनाथाचं मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत गडावर आणि आम्ही आता हळूहळू पायऱ्यांनी वरती चाललेलो आहोत. थोड्याच वेळात आम्ही आता वरती जाणार आहोत. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी या मंदिरावर श्री शिव गोरक्षनाथाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी हे वसलेलं आहे. बघू शकता अतिशय सुंदर बांधकाम वगैरे या ठिकाणी झालेलं आहे. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा वरती झाडे आहेत त्यामुळे सावलीची काही चिंता नाही. या ठिकाणी सावली आहे. एक महादेवाची मूर्त पिंड आहे एका साईडला. मंदिरामधला आतला शूट आहे मित्रांनो. बघू शकता अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आहे. आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण बाहेरचा थोडा टूर घेणार आहोत. मंदिरच्या बाहेर कुठकुठले काय काय आहे कसं आहे आपण सगळ्या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी साईडला आता हे या ठिकाणी अतिशय सुंदर बांधकाम, झाडे, आंब्याचं झाड आहे मस्त एक सावलीसाठी. बघू शकता या ठिकाणी सुद्धा साईडला सुद्धा दरी आहे आणि डोंगरावर वरती 2,500 ते 3,000 फूट वरती हे मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. बघू शकता अतिशय सुंदर बांधकाम, नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे.
ऊन खूप असल्यामुळे माझा चेहरा खूप असा हे ढाला होता. खूप थकलेलो होतो मी उपवास असल्यामुळे. बघू शकता अजून काम पण चालू आहे थोडंफार. बघू शकता खालील ते शेत आहे ते किती छोटे छोटे दिसत आहे. तुम्ही याच्यावरून अंदाज काढू शकता की हाईट किती असेल डोंगराची. हे तिसऱ्या साईडला हे आता मंदिराचा जो व्ह्यू आहे ते बघू शकता. अतिशय सुंदर सोनेरी कलरचे 2 मुकुटे वरती आहे. दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघालो आहोत खाली गडाच्या खाली. तिथून आम्ही आता जाणार आहोत सावरगाव मायंबा या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथाच्या गडावर म्हणजेच बडे बाबा यांच्या गडावर आम्ही आता इथून जाणार आहोत. त्यानंतर थोडी पेटपूजा करून घ्यावं म्हटलं. या हॉटेल आनंदवन या हॉटेलवर नाश्ता वगैरे केला. परत नाश्ता वगैरे केला आणि आम्ही आता निघणार आहोत मायंबा जाता आता थोडे हे लागले त्यामुळं आम्ही थोडं थंड घेतलं. एक लस्सी घेतली होती. 2 लस्स्या घेतल्या दोघांना आणि थोडं फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही आता निघालो आहोत सावरगावला पोहोचलो मित्रांनो. अतिशय सुंदर असं बडेबाबा यांचं मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडं दर्शन वगैरे घेतलं. थोडे फोटो वगैरे काढले मित्रांनो. बघू शकता अतिशय सुंदर अशी समाधी या ठिकाणी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ बडेबाबा यांची या ठिकाणी मडी आहे समाधी आहे. तुम्ही या ठिकाणी अवश्य या ठिकाणी भेट देऊ शकता. या ठिकाणी बघू शकता दानपेटीमध्ये किती पैसे या ठिकाणी जे भाविक भक्त आहे त्या ठिकाणी दान करतात. आता इथून आम्ही जाणार आहोत श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर म्हणजे खालच्या गडावर. आता आम्ही या ठिकाणी निघालो आहोत. त्यानंतर आम्ही गेलो आहोत मडी या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं आणि थोडे फोटो वगैरे काढले मित्रांनो. बघू शकता अतिशय सुंदर असं हत्तीच्या कानातून येताना कानिफनाथाची स्मृत म्हणजे मूर्ती या ठिकाणी वसलेली आहेत. या ठिकाणी यानंतर आम्ही पैठण मार्गे जालनाकडे निघालो. रस्त्यातील सीन खूप सुंदर होता आणि शेवटी आम्ही आमच्या घरी पोहोचलो. आजचा दिवस खूप मस्त गेला. तर मंडळी हा होता आजचा फुल ट्रॅव्हल ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मस्त ब्लॉगसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.